घटना आहे सपना जाटवची। वय वर्ष 25। ती 7 महिन्याची गर्भवती होती। सपना 7 वर्षाची असतानाच तिच्या आई वडिलांचं निधन झालं। तिचं लहानपण एका मोठ्या वेदनेत सुरू झालं, पण तिचं जीवन पूर्ण काळोख्यात गेलं नाही। तिच्या मोठ्या बहिणीने सरिताने तिला आपल्या मुलीसारखं वाढवलं। आईची माया, बाबांची काळजी आणि भावंडांचं सहकार्य हे तिला तिच्या बहिणीच्या घरात मिळालं। सरिता आणि तिचा पती म्हणजे सपनाचे भाऊजी यांनी तिचं शिक्षण, रोजचं खाणंपिणं, अगदी तिच्या स्वप्नापर्यंत सांभाळलं। तिच्या चेहऱ्यावर कायम एक हसू असायचं। गावातल्या इतर मुलींपेक्षा ती विचाराने पुढची वाटायची, पण शांत स्वभावामुळे ती कधीच कोणावर रागवली नाही, न तक्रार केली। गावातलंच एक स्थळ आलं। रविशंकर नावाचा मुलगा, वयाने थोडा मोठा पण दिसायला साधा आणि शहरी विचारांचा। सरिताने विचार केला, सपनाचं आयुष्य आता आपल्याला पंखात भरारी घेईल असं वाटते। सपना आणि रविशंकरचं लग्न 23 जानेवारीला मोठ्या थाटात झालं। लग्नानंतर काही महिने दोघांचं नातं नव्या रंगांनी सजत गेलं। गावातल्या लोकांमध्येही त्यांच्या गोडजोडीचं कौतुक व्हायला लागलं। सपनाच्या बोलण्यात त्यांच्या नावाचा उल्लेख प्रेमाने यायला लागला। ती स्वतःच्या बाळाची जन्माची तयारी करत होती। 7 महिन्याचा काळ पूर्ण होऊन आता तिने नवीन कपडे शिवून ठेवले होते। बाळासाठी एक लहानशी झोपाळा, छोटा तकिया, काम आणि आई होण्याचा हळवा आनंद, हे सगळं तिच्या डोळ्यातून उमटायचं। 26 जुलै रोजी सणासाठी सपना पुन्हा बहिणीकडे अमहेडा गावात आली होती। सरिता तिच्यासाठी खास गहू आणि तांदळाचे लाडू बनवत होती। बहीण आणि बाळासाठी काही खास आवडीच्या वस्तू बाजारातून आणल्या होत्या। सपनानेही गोड आवाजात गाणी म्हणायला सुरुवात केली होती। अजूनही आई वडिलांची ओळख नसलेली पण भावनिक आठवण असलेली एक आर्द्रता होती। त्या शनिवारच्या सकाळी घरात कोणीच नव्हतं। सरिता शेजारी गेली होती। तिचे मुलं शाळेत आणि घरात फक्त सपना होती। ती देवासमोर बसून हात जोडत होती। तिचं बाळ सुरक्षित जन्मावं अशी प्रार्थना करत होती। मग अचानक सगळं थांबलं। त्या दिवशी तिच्या जीवनातला शेवटचा सूर निघाला। तिचं बाळ अजून या जगात आलंही नव्हतं, पण त्यांचं अस्तित्व आता शिल्लक नव्हतं। सरिता जेव्हा घरी आली, तिच्या हातात पूजेचे फुलांची टोपली होती, पण दार उघडतात तिचं आयुष्य कोसळलं। तिच्या समोर तिची बहीण, जिच्यासाठी तिने आईची भूमिका निभावली होती, ती जमिनीवर निश्चित पडलेली होती। भाऊजी ज्यांनी तिला वाढवलं त्यांच्यासाठी हे धक्कादायक होतं। आपण तिला सुरक्षित ठेवण्यासाठी इतकं सगळं केलं, पण हे टाळता आलं नाही। त्याच घरचं जे कधी गोड हास्यांनी भरलेलं होतं, आता ते अश्रूंनी माखलेलं होतं। गावात कोणीतरी हळूच म्हटलं, सपना खूप गोड होती गं, पण तिच्या नात्यात काहीतरी बिनसलं होतं का? काहींनी हळूच म्हटलं, रविशंकर अधूनमधून खूप एकटा दिसायचा, त्याचं मन कुठे असायचं कोण जाणे। पण गावातली सणाच्या उत्साहाच्या वातावरणात ही बातमी अशी पसरली की प्रत्येक घरात आज केवळ एकच चर्चा होती। ती बिचारी सपना 7 महिन्याची गरोदर होती। सपना ही कोणत्याही मोठ्या स्वप्नांची, पैशांची, प्रतिष्ठेची मागणी करणारी नव्हती। तिला फक्त आपलं एक छोटं घर हवं होतं, तिचं बाळ हसावं, ती त्याला कुशीत घ्यावी आणि रात्री तिथं अंगणात तिच्या बहिणीसोबत गप्पा माराव्यात, इतकंच स्वप्न होतं तिचं। पण ते स्वप्नही तुटलं। आज त्या घरात कपाटात काही लहान मुलांची कपडे अजूक पण आहेत। बाळाच्या शूजवर अजूनही कापसाचा गोंडस्पर्श आहे, पण ते बाळच नाही। अमहेडाचं ते घर आता पुन्हा उघडेल, पुन्हा सण होतील, पण त्या घराच्या कोपऱ्यात कुठेतरी एक बहीण, अजूनही आपलीच बहीण, पुन्हा वळून बघेल का अशी वाट पाहत असलेली तिच्यासाठी शिवलेली साडी अजूनही तिच्या उशेशी ठेवलेली असते। आणि प्रत्येक आईच्या मनात जिचं बाळ अजून पोटात आहे, एक धास्ती असेल की आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही, तर सुरक्षित राहणंही तितकं महत्वाचं आहे। ही घटना ऐकून आपल्याला याविषयी काय वाटतं, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।